नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण इतिहास विषयातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की TET पेपर 2 सामाजिक शास्त्र या विषयात अत्यंत महत्त्वपूर्ण असे ठरणार आहेत. तर चला आपल्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, सिकंदराने भारतावर स्वारी कोणत्या वर्षी केली? त्याचं पर्याय बघा, इसवी सन पूर्व 330, 2 326, तिसरा पर्याय बघा 322 आणि चौथा पर्याय 323. तर याचं अचूक उत्तर आहे बघा इसवी सन पूर्व 326. पुढचा प्रश्न बघूया, सिकंदर सिंधू नदी ओलांडून कुठे आला? त्याचं पर्याय बघा, 1 पाटलीपुत्र, 2 उज्जैन, 3 तक्षशिला आणि 4 मथुरा. त्याचं अचूक उत्तर आहे बघा तक्षशिला आहे त्याला. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न तिसरा, सिकंदरला माघार काय घ्यावी लागली? त्याचं पर्याय बघा, 1 पराभव, 2 आजार, 3 सैनिकांचे बंड आणि 4 पावसाळा. त्याचं अचूक उत्तर आहे बघा की सैनिकांचे बंड. सैनिकांनी बंड केल्यामुळं सिकंदरला माघार घ्यावी लागली. तर पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न चौथा, ग्रीक अधिकारी कशाला म्हणत? त्याचा पर्याय बघा, 1 अमात्य, 2 सुभेदार, 3 सत्रप आणि 4 महामात्र. त्याचं अचूक उत्तर आहे सत्रप. पुढचा प्रश्न बघूया, सिकंदरचा मृत्यू कुठे झाला? त्याचं पर्याय बघा, तक्षशिला, 2 बाबिलोन, 3 रोम आणि 4 अथेन्स. त्याचं अचूक उत्तर आहे बाबिलोन. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 6, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? त्याचं पर्याय बघा, 1 सम्राट अशोक, 2 बिंदुसार, 3 धनानंद आणि 4 चंद्रगुप्त मौर्य. त्याचं अचूक उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. मौर्य साम्राज्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्याने केली. चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 7, धनानंदाचा पाडाव कोणी केला? त्याचं पर्याय बघा, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य, 3 सेल्युकस आणि 4 मेगास्थेनीस. त्याचं अचूक उत्तर आहे चंद्रगुप्त मौर्य. पुढचा प्रश्न, प्रश्न 8, सिकंदराचा सेनापती कोण? त्याचं पर्याय बघा, 1 विशाखादत्त, 2 मेगास्थेनीस, 3 सेल्युकस निकेटर आणि 4 चाणक्य. त्याचं अचूक उत्तर आहे सेल्युकस निकेटर. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 9, मुद्रा राक्षस नाटक कोणी लिहिले? त्याचं पर्याय बघा, कालिदास, 2 भास, 3 विशाखादत्त, 4 बाणभट्ट. त्याचं अचूक उत्तर आहे विशाखादत्त. पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न 10, मेगास्थेनीसचा ग्रंथ कोणता? मेगास्थेनीसचा ग्रंथ कोणता? त्याचं पर्याय बघा, 1 अर्थशास्त्र, 2 इंडिका, 3 राजतरंगिणी आणि 4 महाभारत. त्याचं अचूक उत्तर आहे इंडिका. पुढचा प्रश्न, प्रश्न 11, सुदर्शन धरण कुठे आहे? त्याचं पर्याय बघा, पाटणा, 2 उज्जैन, 3 जुनागड आणि 4 तक्षशिला. त्याचं अचूक उत्तर आहे जुनागड. आणि शेवटचा प्रश्न बघूया आपण, चंद्रगुप्तानंतर कोणता राजा सत्तेवरती आला? त्याचं पर्याय बघा, सम्राट अशोक, 2 बिंदुसार, 3 धनानंद आणि 4 चाणक्य. त्याचं अचूक उत्तर आहे बघा की बिंदुसार. तर मित्रांनो, जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन प्रश्न येणाऱ्या TET पेपर 2मध्ये उपयोगी पडतील. जर चॅनलवरती व्हिडिओ आवडत असतील तर सर्व व्हिडिओ बघून घ्या, कारण की हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण असे ठरणार आहेत. ओके, धन्यवाद.